नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे आजही नवा उत्साह, जोश आणि आनंद घेऊन आला आहे सूर्योदय. सूर्योदयाच्या साक्षीनं तुम्हाला मला आजच्या नवीन वर्षामध्ये नवीन आनंदासाठी, नवीन कामासाठी, नवीन उद्देश पूर्ण करण्यासाठी झटायचं आहे, कष्ट करायचं आहे आणि ते सिद्ध पण करायचं आहे. मंडळी, असं करत असताना अनेकदा प्रश्न निर्माण होतो की काहीतरी नवीन वैज्ञानिक निघालं तर ते जुन्या विचारांना टिकणार आहे का? त्यापासून काही फायदे होतात का? कधी घाटा होतो का? आणि त्यातच गेल्या काही वर्षामध्ये AI हे नाव आपण बघतो, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणता येईल. ही कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यानंतर काय होईल? मग तुमचा आमचा फायदा होणार की तोटा होणार? अनेकांना निव्वळ फायद्याबरोबरच नोकरदारांना तोटा होऊ शकतो का? किंवा नोकऱ्या जाऊ शकतात का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपणाला देते आहे एक नवीन शिकणारी चिमुरडी. चला तर, आपल्या सर्वांच्या प्रश्नामध्ये मलाही एक प्रश्न होता की होय, मला गंगूताई यांनी विचारलं होतं की AI नावाचं जे काही आलं आहे त्याच्याने सगळ्या लोकांना फायदा होईल का? आमच्या लेकराबाळाला सुद्धा फायदा होईल का? आणि त्याचं उत्तर या नवीन शिकणाऱ्या चिमुरडीनं परवा झालेल्या एका कार्यक्रमात दिलं. स्वातंत्र्यसेनानी श्री भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त तुळजापूर येथे पंचायत समितीच्या आवारामध्ये एक कार्यक्रम झाला. आणि या कार्यक्रमामध्ये मराठवाड्यामध्ये उत्कृष्ट वक्तृत्व सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव झाला. त्यामध्ये जिला प्रथम क्रमांक मिळाला होता त्या विद्यार्थिनीने सादर केले, होय, AI खऱ्या अर्थानं संधी की अडचण. आता मंडळी, चला प्रत्यक्ष आपण त्या कार्यक्रमात जाऊया. स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त मी त्यांना प्रथम अभिवादन करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते. मित्रांनो, गोष्ट आहे बारामतीच्या शेतीची, ज्या शेतीनं ऊस लागवड आणि भरमसाठ पाणी हे समीकरण मोडून काढलं. ऊस उत्पादनात 40% वाढ झाली, पाण्याची 60% बचत झाली, रासायनिक खत वापरात 25% घट झाली. बारामती कृषी विज्ञान केंद्र, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या वतीनं शेतीत घेतलेल्या या आधुनिक प्रकल्पाची दखल खुद्द सत्या नडेला आणि एलॉन मस्क यांसारख्या दिग्गजांनी घेतली. शेतकरी तोच, जमीन तीच, ऊसही तोच, फरक फक्त एवढाच की शेतकऱ्याच्या मानवी मेहनतीला एका अमानवी गोष्टीची जोड मिळाली. लहरी निसर्गापुढे हतबल होत चाललेल्या बळीराजाच्या मदतीला जी गोष्ट दावली. घरातल्या पारावरच्या गप्पांमध्ये क्रिकेट आणि राजकारणाबरोबर हल्ली जो विषय लोकप्रिय होतोय, क्षेत्र कोणतेही असो त्याचा प्रभाव आणि महत्व दोन्हीही वाढत चालले. नुसता फायदा आहे की काही धोके सुद्धा, शंका कुशलकांचं वादळ मनात घोंगावतंय. आणि म्हणूनच तुमच्या समोर उभी आहे. नमस्कार, मी वसुंधरा संजय गुरव, इयत्ता 9वी, समता माध्यमिक विद्यालय धाराशिवची विद्यार्थिनी. विषय मांडते कृत्रिम बुद्धिमत्ता, संधी की धोका. मित्रांनो, आता प्रश्न निर्माण झालाय की AI म्हणजे संधी की धोका. यंत्रातलं यंत्र माणसातलं माणूस होऊ पाहते, आपला भार हलका करू पाहते, तर ते उत्तमच आहे ना. बऱ्याच जणांना वाटतं की भविष्यात AI मुळे नोकऱ्या संपुष्टात येणार, पण 2024च्या मेकॅन्सी ग्लोबलच्या रिपोर्टनुसार 2030 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 13.5 कोटी नवे जॉब्स तयार होतील. जुने काही जॉब्स नामशेष होतील तर काहींच्या स्वरूपात बदल होईल. शेवटी बदल हा निसर्गाचा नियम आणि काळाची गरज आहे. झपाट्यानं बदलत चाललेल्या जगाची आणि AIची चिंता करत बसण्यापेक्षा स्वतःलाच थोडं बदलण्यात काय हरकत आहे. थोडक्यात काय तर, देव करो आणि तुला हवी ती नोकरी मिळो असं म्हणण्याऐवजी आता AI करो आणि तुला हवी ती नोकरी मिळो असं म्हणावं लागेल. AI would be the biggest event in human history. Unfortunately, it might also be the last unless we learn how to avoid the risk. हे वाक्य आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांचं. धोक्यांची शक्यता लक्षात घेऊन आणि चुकांची प्रचंड किंमत मोजावी लागणार आहे हे सत्य डोळ्यासमोर ठेवून केलेली वाटचाल नक्कीच विधायक ठरेल. ज्ञानाचं अफाट वेगानं होणारं दळणवळण आणि त्यातून निर्माण होणारं माहितीचं डिजिटल जाळं, यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पुढे नव्याने केलेल्या संशोधनाने दूर होतीलही. पण डीप फेक टेक्नॉलॉजीचा वापर करून एखाद्याचा अश्लील व्हिडिओ बनवणं किंवा व्हॉइस क्लोनिंग टेक्नॉलॉजी वापरून फ्रॉड करणं म्हणजे एखाद्याला आयुष्यातून उठवणं. मित्रांनो, AIचा चुकीचा वापर करणारी माणसं मला पुराणातील भस्मासुरासारखी वाटायला लागतात. जो कठोर तप करून भगवान शंकराकडून वर मागून घेतो
येतो. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो तत्क्षणी भस्मसात व्हावा. वराचा दुरुपयोग करत दिसेल त्याला भस्मसात करत सुटलेला हा भस्मासूर अखेरीस मोहिनीचं रूप घेतलेल्या विष्णू समवेत नृत्य करत असताना स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवतो आणि भस्मसात होतो. मित्रांनो, एआयचा चुकीचा वापर करणाऱ्यांची गत एक दिवस या भस्मासुरासारखीच होणार. कैद तो कर लिया शुआओं को उंगलियों के इशारों पर, मगर खौफ है कि यही हाथ न जल जाए. जिस लौ को हमने सजदा करके जगाया था, कहीं आग बनकर वो हमें तबाह न कर जाए. मित्रांनो, म्हणूनच म्हणले की माणसांचं भविष्य हे मूल्यांनी सुरक्षित होतं, बुद्धिमत्तेने नाही. मग ती बुद्धिमत्ता मानवी असो किंवा कृत्रिम, तिला नैतिकतेची जोड हवीच. मग नीतिमत्ता हरवून कृत्रिम बुद्धिमत्तेला धोका ठरवायचे की विवेकानं वापरून संधीत बदलायचे, हे शेवटी आपल्याच हातात आहे. कारण जे पेरू ते चुकवेल. जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. ही ज्ञानोबारायांची पशादानाची शिकवण कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात रुजावी, एवढाच माफक आशावादासह आपली रजा घेते. मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, आता आपण छानपैकी एक कार्यक्रम बघितला. अर्थात एक चिमुरडी एआयच्या संधीबद्दल आणि त्यासोबतच वैज्ञानिक प्रगतीबरोबर नैतिकतेला किती महत्त्व आहे हे तिने खूप सुंदर रीतीनं अधोरेखित केलेले आहे. चला तर आताही आपण एआयची संधी घेऊया आणि नैतिकता आपली दृढ करूया. मंडळी, या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि अत्यंत चांगले मौलिक विचार ऐकलात. शिवाय या अशा सुंदर भाषणामुळं आपली पुढची पिढी किती सक्षम होऊ शकते हे आपल्या लक्षात येतं आहे. आजचा एपिसोड आपण या ठिकाणी थांबवतो. अरे हो हो हो. आणि एक मंडळी, तुम्हाला विनंती राहिली आहे, आपल्याही मनात काही नवीन प्रश्न असेल तर तो निश्चितपणे तो प्रश्न विचारा. आणि प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला मी मोबाईल नंबर देतो 9404566610 आणि तुमच्या नावानिशी त्याचं उत्तर मिळणार आहे सर्वदर्शन यूट्यूब चॅनलवर. परंतु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, आवडलेल्या सगळ्या व्हिडिओजना लाईक करा आणि मित्रांसाठी शेअरसुद्धा करा. धन्यवाद.